नमस्कार मित्रांनो, मी चेतन आणि मी राहतो रायगडमध्ये. एक छोटंसं गाव आहे आमचं कोलाडमध्ये. तर मी खूप टायमापासून ठरवलं होतं की मी व्हिडिओ बनवेल. तर मी आज फायनली व्हिडिओ बनवतो आणि माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा, एवढंच मी सांगेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ह्यापुढे मी रोज डेली ब्लॉगिंग करत जाईल. तर आज मला होती सुट्टी, आज संडे आहे. तर मी चाललो आज रनिंगला. मी रोजच रनिंगला जातो. तर आज मी आलो आमच्या कोलाडचं डॅम आहे, डॅमला. तुम्ही बघू शकता डॅमचा रोड आहे. आता मी सरळ जाणार आहे इथून 4-5 किलोमीटर धावत. तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा प्लीज आणि मला सपोर्ट करा. तर चला आपण रनिंग स्टार्ट करूया आता. धावत होतो मी, तर मला इथं रोडवर खूप असे जांभळं पडलेले दिसली बघा. आणि वरती जाम असे जांभळं पडले, वरती झाड आहे त्याला खूप असे जांभळं आलेत. तर आता मी आहे ना घेतो दगड, मारतो आणि जांभळं काढतो आणि खातो. कारण की रायगड आपलं कोकण बोललं की उन्हाळ्यामध्ये जांभळं, करवंद, आंबे खूप प्रमाणात येतात. तर जांभळं आलेत, खाऊयात जांभळं. एकाच फाट्यामध्ये मी एवढी जांभळं पाडली आहे बघा, एकाच फाट्यामध्ये. आणि इकडे खाली खूप अशी पडलेली आहेत जांभळं, तुम्ही बघू शकता. झाडावर पण फुल भरलेलं आहे. तर खातो जरा, भारी आहेत, गोड जांभळे आहेत. आणि हा आपला डॅम आहे, कोलाडचा डॅम. इकडून एंट्री आहे, इथनं जाऊ देत नाही सध्या. हा आहे आपल्या कुंडलिका नदीचा कालवा, जो की आहे पाठी आपली कुंडलिका नदीचं धरण आहे. त्या धरणातून जे पाणी सोडलं जातं ते सरळ इथून 9-10 किलोमीटर जातं. आणि पुढे जितके गाव आहेत त्या सगळ्या गावांना आहे ना त्याचा शेतीसाठी यूज केला जातो. पाच किलोमीटर रनिंग कंप्लीट केलेली आहे. आणि आता हालत बघू शकता माझी, पूर्ण घामाघूम झालो आहे, दम लागला आहे. तर थोडंसं स्ट्रेचिंग करतो, वर्कआउट करतो आणि जातो घरी. कारण की खूप हालत बेकार झालेली आहे उन्हामध्ये. या चलो बाय. रुको रुको, आखे तर भाग रहा आहे. आणि डॉगीशिवाय अजून झोपेतच आहेत. माझी रनिंग पूर्ण झाली, 9 वाजले. माझा वर्कआउट झाला तरी डॉगीशिवाय अजून झोपलेले आहेत, माझ्याकडे रागाने बघतायत. ही आपली कुंडलिका नदी, वरती धरण आहे, धरणातून तो पाणी सुटतो. तर हा डायरेक्ट सरळ जातो खाली अरबी समुद्रामध्ये. आणि हा मुंबई गोवा बीच आहे. आणि इकडे पोरं आंघोळ करतात, पोहतात. तर मी पण जातो, उडी मारतो कारण की मी